नमस्कार. आज एकनाथ षष्ठी आहे. संत एकनाथ जे महाराष्ट्रातील एक महान संत, विठ्ठलाचे भक्त, महान विठ्ठल भक्त, त्यांच्याबद्दल आज आपण बोलूया. आज एकनाथ षष्ठी आहे, या अनुषंगाने आपण त्यांच्याबद्दल जरा जास्ती माहिती जाणून घेऊयात. संत एकनाथांचं नाव कोणी नाही ऐकलंय, आणि ज्यांना त्यांचं नाव नसेल माहिती त्यांनी त्यांचे अभंग ऐकले असतील, भारुड ऐकले असतील, त्यांच्याबद्दल कीर्तनामध्ये ऐकलं असेल. अशा काही ना काही, किंवा भावार्थ रामायण असेल किंवा एकनाथी भागवत असेल, अशा कोणत्या ना कोणत्या त्यांच्या कथातनं, त्यांच्या कार्यातनं सगळ्यांनाच संत एकनाथ माहिती आहेत. तर चला त्यांच्याबद्दल आणखीन थोडीशी माहिती आपण जाणून घेऊयात. संत एकनाथांचा जीवनपट साधारण इसवी सन 1533 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि 1599 पर्यंत ते होते. मग त्यांनी समाधी घेतली होती. मूळचे सूर्यवंशी भास्करपंत कुलकर्णी म्हैसाळ, त्यांचे पंजोबा होते संत भानुदास महाराज. अशा उत्तम कुळामध्ये, जे की संत भानुदास तर ते सूर्य देवतेचे आराधना करत असत. सूर्यदेवता संत भानुदासांची आराध्य दैवत होती. त्यामुळे अशा भक्तिभावाच्या अशा वातावरणात ते वाढले होते. लहानपणी स्वतःचे संत एकनाथांचे आई वडील त्यांना सोडून गेले आणि मग त्यांनी आपल्या आजोबांनी त्यांचा सांभाळ केला. तर त्यांच्यावर जे भक्तिभावनेचे संस्कार झाले ते सगळे त्यांच्या घरापासून सुरू झाले. आपल्याला त्यांनी लिहिलेले खूप सगळे ग्रंथ माहीत आहेत, आणि त्यांनी लिहिलेले नुसतेच ग्रंथ नाही, अभंग, त्यांची गाथा, असे वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी आपलं तत्वज्ञान मांडलेलं आहे. त्यांनी खास करून स्त्रियांसाठी भक्तिभावनेला उघड केलेलं आहे, असं म्हणू शकतो आपण, की स्त्रियांनी सुद्धा भजन भक्ती का नाही करू, असं त्यांनी स्वतः परखडपणे आपलं तत्वज्ञान मांडलेलं आहे. तर त्यांच्याबद्दल आपण आणखीन जाणून घेऊया. आज फाल्गुन वद्य षष्ठी एकनाथ महाराजांची समाधी घेतली होती, म्हणून याला एकनाथ षष्ठी असे म्हणतात. नाथांच्या आयुष्यात असं पाहिलं तर एकनाथांच्या आयुष्यात षष्ठीला फार महत्व आहे. जनार्दन स्वामींचा जन्म, जनार्दन स्वामी म्हणजे नाथांचे गुरु. जनार्दन स्वामींना दत्ताचे दर्शन या दिवशी घडले होते. दत्ताचा अनुग्रह त्यांना या दिवशी घडला होता. नंतर जनार्दन स्वामींनी पण या दिवशी समाधी घेतली होती. तशीच एकनाथांनी पण याच दिवशी समाधी घेतली होती. त्यामुळे एकनाथ षष्ठी किंवा या षष्ठी तिथीला एकनाथ स्वामींच्या आयुष्यामध्ये, एकनाथ महाराजांच्या आयुष्यामध्ये खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे. आपण पुढे पाहूच की त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली आहे. वाङ्मय, त्यांनी मोठं वाङ्मय लिहून ठेवलंय, महात्म्य लिहून ठेवलंय भक्तिरसावर. नाथांची भक्ती एवढी होती की साक्षात भगवान श्रीकृष्ण 36 वर्षे श्रीखंड्या या नावाने त्यांच्या घरी नांदत होते, राबले असं म्हणतात, किंवा त्यांच्या घरची कामं साक्षात श्रीकृष्णांनी केली. श्रीखंड्या या नावाने ते त्यांच्या घरी नाथांच्या घरी राहत होते. श्रीकृष्ण भगवान साक्षात 36 वर्षापर्यंत. तर हा एक चमत्कारच आहे ना, साक्षात भगवान त्यांच्या घरी राहिले आणि त्यांच्या घरची कामं साक्षात भगवान श्रीकृष्णांनी केली. तर असा श्रीकृष्णाचा सहवास ज्यांना लाभलाय तेही संत एकनाथ काही कमी मौल्यवान नाहीयेत. तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण असं महत्व या एकनाथ संत महाराजांना सुद्धा आहे. संत एकनाथ महाराजांना सुद्धा आहेच. भगवान दत्तात्रेयांनी सुद्धा नाथांच्या घरी द्वारपाल म्हणून काम केले आहे, असा उल्लेख आढळतो. नाथवाड्यात नित्य कीर्तन, प्रवचन आदी रोज होत असे. तिथे अवश्य दत्तगुरु आणि श्रीकृष्ण येत असत, हजर राहत असत. नंतर सर्वांना देवाकडे जावं असं वाटतं, म्हणजे आपल्यालाही इच्छा होते आपण देवाची भक्ती करावी किंवा मंदिरामध्ये जावं, देवाचं दर्शन घ्यावं. पण
नाथांच्या बाबतीत असा एक चमत्कार आपण म्हणू शकतो, आपण ज्याला योगायोग म्हणू, योगायोग पेक्षा चमत्कारच म्हटलं पाहिजे खरं तर, की कर्नाटकातील एका सावकाराने बनवलेली एक श्री विजयी पांडुरंगाची मूर्ती, ती मूर्ती म्हणाली की मला नाथांची सेवा हवी आहे, एकनाथांची सेवा मला हवी आहे, असं साक्षात त्या विजयी पांडुरंगाच्या मूर्तीने म्हटलं आहे त्या कर्नाटकातील सावकाराला. तर तो सावकार ती मूर्ती घेऊन पैठणला आला, जिथे नाथ राहत होते, एकनाथ राहत होते. नाथांनी अनुभूती घेऊन त्या मूर्तीचा स्वीकार केला. नाथांना अनुभूती झाली, पांडुरंगाने त्यांना तसा अनुभव दिला की हो तू स्वीकार कर, मला तुझी सेवा स्वीकारायची आहे. तर त्या मूर्तीचा स्वीकार साक्षात नाथांनी केला. नंतर नाथांनी असंही कबूल केलं आहे, नमूद केलं आहे ठिकठिकाणी, की भावार्थ रामायण जो ग्रंथ त्यांच्या हातून लिहिला गेला, तो साक्षात रामचंद्रांनी त्यांचा पाठपुरावा केला आणि त्यांना सांगितलं की हा ग्रंथ लिहून काढ. तर एखाद्याच्या हातून एखादं कार्य होणार असेल, देव कार्य ज्याला म्हणू आपण, धर्माचं कार्य म्हणू ज्याला, त्याच्याकडून देव बरोबर करून घेतो. एखाद्याकडून देवाची सेवा करून घ्यायची असेल, देवाला आपली स्वतःची सेवा जर एखाद्या माणसाच्या कडून करून घ्यायची असेल, तर तो अवश्य स्वतः करून घेतो. ज्याच्या नशिबात लिहिलं असतं, ज्याच्या भाग्यात लिहिलं असतं, तोच देव सेवा करू शकतो, तोच देवाची भक्ती करू शकतो, त्याच्यावरच देव प्रसन्न असू शकतो, है ना. सगळ्यांना नाही जमत. काही काही जण नास्तिक असतात, काही काही जणांना इच्छा असूनही ते नाही करता येत, है ना. किंवा काही काही जणांना इच्छा असून तो मार्ग सापडत नाही. आपण, मला वाटतं देऊळ बंद हा जो मराठीत पिक्चर आहे, त्याच्यामध्ये असं आहेच ना, की देव सगळं करतोय, की काळ चालतोय, नदी चालतीये, चालवतोय कोण? गुरु. कितीही लाटा आली तरी नाव वल्लवतोय कोण? गुरु. सर्वच आपले गुरु किंवा सगळेच आपलं देव करतोय आपल्यासाठी. तर आपल्या हातून त्याला एखादं धर्म कार्य, देव कार्य करून घ्यायचं असेल तर तो अवश्य करून घेतो. तसंच एकनाथांच्या हस्ते भावार्थ रामायण लिहिलं जावं ही श्री प्रभू रामचंद्रांची इच्छा होती आणि त्यांनीच ते करून घेतलं असं नाथांनी नमूद केलेलं आहे, लिहून ठेवलं आहे. तर असे हे नाथ महाराज, एकनाथ महाराज, त्यांचं अजून जीवनचरित्र वगैरे आपण पाहूयात. तर त्यांचं कार्य किती थोर आहे. एकदा श्री ज्ञानेश्वर महाराज नाथांच्या स्वप्नात आले. त्यांनी सांगितलं, माझ्या गळ्यास अजान वृक्षाच्या मुळीने वेढलं आहे, तू आळंदीस ये आणि मुळ्या काढ. आता ज्ञानेश्वर महाराज नाथांच्या स्वप्नात गेले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या गळ्याभोवती असा अजान वृक्षाच्या मुळीने वेढा घेतला आहे आणि तू मला मोकळं कर, असं एकनाथांच्या स्वप्नात जाऊन ज्ञानेश्वरांनी सांगितलं. तर झोपेतून जागे झाल्यावर एकनाथांनी आपल्या भक्तगणांसमवेत आळंदीस प्रस्थान केले. आळंदीस म्हणजे जिथे ज्ञानेश्वर महाराज होते तिथे आळंदीस. तिथे पोचल्यानंतर सर्वत्र काटेरी झुडपे वाढलेली त्यांना दिसली. काटे असलेली झुडपे म्हणजे काटे असलेली झाडे सर्वत्र त्यांना तिथे दिसली. आळंदीत पोचल्यावर त्या जागी नाथ एका ठिकाणी बसले. श्री ज्ञानेश्वरांचे त्यांनी ध्यान केले, कारण त्यांना तर कळे ना कुठे जावं, काय ज्ञानेश्वर महाराज कुठे आहेत त्यांना काही माहिती नव्हतं, त्यांना समजत नव्हतं. मग एकनाथांनी ध्यान केलं. ज्ञानेश्वरांचं ध्यान केल्यानंतर नंदीच्या खालून आत येण्याचे द्वार आहे असा दृष्टांत त्यांना झाला. ज्ञानेश्वरांनी त्यांना दृष्टांत दिला की इथून नदीच्या खाली येण्याचे द्वार आहे. सर्व मंडळी तिथे त्या मिळून त्या आत गेली, नदीच्या खालून त्या द्वारात शिरली, दारामधून आत गेली. तिथे जाऊन त्यांनी ती झुडपे तोडली, काटेरी झुडपे तोडली आणि ज्ञानेश्वरांना मोकळं केलं. तर हा चमत्कार आहे ना. ज्ञानेश्वर माऊली नाथांच्या स्वप्नात जातात काय आणि स्वप्न दृष्टांत दिल्यावर नाथ त्यांना तिथून सोडवतात काय, हा चमत्कार आहे. तर नाथ नदी खालील द्वारातून आत प्रवेश करते झाले. समोर तेजपुंज मदनाचा पुतळा श्री ज्ञानेश्वर महाराज त्यांनी बघितले. नाथांना आलिंगन दिले त्यांनी आणि त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींना नमस्कार केला. असं एक एक चमत्कार त्यांच्या बाबतीत घडलेले आपण पाहिलेत, ऐकलेत, आपण लिहून ठेवलेले वाचलेत. तसंच ज्ञानेश्वर माऊलींनी जी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली होती, तर त्या काळी काही कर्मठ लोकांनी त्याच्यामध्ये काही बदल केले किंवा त्या ज्ञानेश्वरीची जी प्रत होती
तिच्याशी काही त्यांची हस्तलिखित वगैरे काढून घेतली, चोरून घेतली वगैरे. तर ज्ञानेश्वर माऊलींनी ह्या एकनाथ महाराजांना सांगितलं होतं की तू ही मूळ प्रत तू व्यवस्थित परत जोड आणि बाकीचं जे काही त्याच्यात जोडलं गेलेलं आहे ते सगळं बाहेर काढून टाक. तर त्यांनी एकनाथांनी ती ज्ञानेश्वरीची मूळ शुद्ध प्रत परत तयार केली. त्यांच्या हस्तलिखित प्रती तयार करून सर्वत्र त्यांनी त्या पसरविल्या. तर ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेचंच एक रूप आहे. भगवद्गीता जी काही श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली युद्धभूमीवर कुरुक्षेत्रावर, तीच भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या रूपांमध्ये ज्ञानेश्वरांच्या वेळच्या त्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवली. तर ती मूळची ज्ञानेश्वरीची जी प्रत आहे ती एकनाथांच्या हस्ते त्यांनी शुद्ध करून घेतली. म्हणजे त्यातली नको असलेली सगळ्या गोष्टी वगळून त्यांनी शुद्ध प्रत तयार करून घेतली आणि तिचा प्रचार प्रसार केला. तसंच एकदा पैठणमधील काही कुटाळ लोकांच्या सांगण्यावरून एक यवन नाथांच्या अंगावर 108 वेळा थुंकला होता. म्हणजे नाथ आंघोळीला गेले होते आणि आंघोळ करून बाहेर येत होते नदीवरून. तर जसे ते नदीच्या बाहेर येत आंघोळ करून तसे एक यवन त्यांच्या अंगावर थुंकत असे. असं एक दिवशी असं तब्बल 108 वेळा घडलं. तर असं झालं की शांतपणे नाथांनी त्याच्यावर न चिडता 108 वेळा, म्हणजे जसा तो यवन त्यांच्यावर थुंकायचा, नाथ परत नदीमध्ये जायचे आणि परत आंघोळ करायचे नदीमध्ये आणि परत बाहेर यायचे आणि परत तसंच व्हायचं. तो यवन परत त्यांच्या अंगावर थुंकायचं. असं 108 वेळा झालं आणि नाथांनी 108 वेळा नदीत जाऊन स्नान केलं आणि अजिबात ते यवनावर चिडले नाहीत. ह्याच्यावरून त्यांना नाथांची त्यांचं आचरण दिसतं, त्यांचा शांतीचा संदेश दिसतो की कोणीही कसंही वागू दे, आपण आपला धर्म सोडायचा नाही. कुणी कितीही वाईट वागू दे, आपल्याला जर माहिती आहे आपण बरोबर आहे, आपण चुकीचे नाहीयेत, आपण धर्म कार्य करतोय, आपण आपल्या धर्माने वागायचं. बाकीच्या लोकांना कितीही कोणीही त्रास दिला तरी काहीही आपण टस से मस होण्याची गरज नाही. आपण आपलं धर्म कार्य चालू ठेवायचं. देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो. देव आपलं रक्षण करतो. आपण आपल्या मार्गाने चालत राहायचं आणि आपल्याला यश नक्की मिळतं. तसंच एकदा काशीहून रामेश्वरास वाहण्यात येणाऱ्या कावडीतील पाणी नाथांनी पाण्याविना तडफत असलेल्या एका गाढवाच्या मुखात घातलं. तर काशीहून रामेश्वरास पाणी भरून आणण्याचं चालू होतं. नाथ घेऊन येत होते कावडीमध्ये पाणी भरून. आपल्याला माहिती आहे ना की कावड यात्रा असते, कावडीमध्ये पाणी भरून शंकराच्या पिंडीवर, शंकराच्या शिवलिंगावर अभिषेक केला जातो. तर त्या पाण्यात त्या कावडीतील पाणी जे होतं ते भरून नाथ जात होते एकदा रस्त्याने आणि एकदा त्यांनी तिथे एका गाढवाला तडफडताना पाहिलं पाण्याविना. तर त्या नाथांच्यानी राहवलं नाही. तर एकनाथ महाराज तिथे गेले आणि जे खरं शंकर भगवानांसाठी जे त्यांनी अभिषेकासाठी पाणी त्या कावडीमधून भरून ते नेत होते, ते शंकर भगवानांसाठी असलेलं अभिषेकाचं पाणी त्यांनी त्या गाढवाच्या मुखात घातले. तर अशा रूपी आपण बघतो की नाथांच्या मनामध्ये, त्यांच्या संस्कारांमध्ये भूतदया सुद्धा होती. ते सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी प्रभूला बघत होते, है ना. तर इतके महान होते एकनाथ महाराज. तर एकदा वाळवंटातून जात असताना एक हरिजनांचे मूल तापलेल्या वाळूत रडत असल्याचे त्यांना दिसले. तर त्यांनी कुठलाही विचार न करता त्या बालकास कडेवर घेतले आणि त्यांनी घरी जाऊन त्याच्या आईकडे त्याला सुपूर्द केले. म्हणजे सत्सद विवेक बुद्धी होती, सर उदयता होती, दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याचं त्यांच्या मनी ध्यानी संस्कार होते. अशा प्रकारे नाथांचे हे सुसंस्कार, त्यांची बुद्धी सर्वच समाजासाठी आणि समाजातल्या सर्व लेकरांसाठी, सर्वच घटकांसाठी होती. त्यांनी कधीच भेदाभेद कोणामध्येच केला नाही. त्यांना सर्वत्र त्यांचा देव पांडुरंगच दिसत होता. प्रत्येक प्राणी मात्रात त्यांनी पांडुरंगालाच पाहिलं, देवालाच पाहिलं. तर अशा प्रकारे नाथांचं हे जे महात्म्य आहे ते
आपण कितीतरी वेगळ्या वेगळ्या त्यांच्या कृतींमधून, त्यांच्या कार्यांमधून आपण अनुभवू शकतो, आपण जाणून घेऊ शकतो आणि आपण त्यांच्यापासून मोटिवेशन घेऊ शकतो आणि तसं वागायचा आपण प्रयत्न करू शकतो. कारण नुसतंच मोटिवेशन, नुसतंच आपण त्यांचं महात्म्य ऐकलं, वाचलं आणि त्यांच्यापासून उत्स्फूर्तता आपण नाही घेतली, ते संस्कार आपण नाही घेतले आणि नाही अंगीकारले, तर मग काही कुठल्याच गोष्टीचा काही अर्थ राहत नाही. तर हे सगळं जे आपण ज्ञान घेतोय त्या ज्ञानाचा उपयोग करायचा असतो. आपल्याला जे जे ज्ञान मिळतं त्याचा उपयोग असतो. आपल्याला माहितीये राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न जे की वशिष्ठांच्या घरी शिक्षण घेत होते, गुरु वशिष्ठांच्या घरी जे शिक्षण घेत होते आश्रमात, रामाला वनवास होणार हे गुरु वशिष्ठांना माहीतच होतं. त्याप्रमाणे त्यांनी वनवासामध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी किंवा नंतर वनवासामध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी राम लक्ष्मणांना शिकवल्या होत्या. म्हणजे आपल्याला माहितीये की पुढच्या आयुष्यात आपल्याला काय काय लागणार आहे तेच देव आपल्याला शिकवत असतो. आपल्या समोर तेच येत असतं शिकण्यासाठी, जे आपल्याला आपल्या पुढच्या आयुष्यात वापरायचं असतं. त्यामुळे हा एक जो ज्ञानाचा, ही शिजोरी आहे ज्ञानाची, ती आपल्याकडे आपण घेऊन त्याचा मनसा वाचा कर्मणा चिंतन, मनन आणि त्याचं अंगीकरण हे आपण करणं गरजेचं आहे. स्वतःला सुसंस्कृत करून घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आपण आचरण करायला शिकलं पाहिजे. नाथांच्या बाबतीत अनेक चमत्कारही घडलेले आपण बघितलेत किंवा वाचलेत. एकदा नाथांच्या वडिलांचे श्राद्ध होते. ब्राह्मणांची वाट पाहत नाथ दारात उभे होते. गिरिजाबाई म्हणजे त्यांच्या पत्नी स्वयंपाक तयार करत होत्या. नाथ वाड्याबाहेरून जाणाऱ्या 3-4 हरिजनास त्या स्वयंपाकांचा सुवास आला. साहजिक आहे, स्वयंपाक चालू असताना आपल्या फोडणीचा वास बाहेर जातो, भात वगैरे शिजल्यावर वास बाहेर जातो. असं अनेक आपल्या घरात जे स्वयंपाकाचे पदार्थ जे खाण्याचे बनतात, केले जातात, त्याचा सुवास दरवळतो आणि असाच सुवास त्या सुवास त्यांना आला. तर आपल्याला असे अन्न मिळावयास हवे असे त्यांच्या त्यावेळेला त्या हरिजनांच्या मनामध्ये आलं आणि त्यांनी ती चर्चा तशी केली आणि ही चर्चा नाथांच्या कानावर पडली. नाथांनी ती ऐकली. तर नाथांना अगदी मनापासून वाटलं की ते अन्न हरिजनांना अवश्य मिळावे. असं तर ते अन्न किंवा तो स्वयंपाक त्यांनी त्यांच्या वडिलांचे श्राद्धाच्या निमित्त जेवणाऱ्या ब्राह्मणांसाठी तयार केलेलं होतं. पण त्यांनी जेव्हा ऐकलं की त्या हरिजनांमध्ये अशी चर्चा झाली की हे जे काही स्वयंपाक झालाय, त्या अन्नाचा वास आलाय, ते अन्न त्यांना मिळावं हरिजनांना, असं चर्चा ऐकल्यावर स्वतः नाथांना तसं वाटलं की हो, त्या हरिजनांना ते मिळायला हवं. तर त्यांनी गिरिजाबाईंना ते अन्न हरिजनास वाटण्यास सांगितले आणि नंतर असं ब्राह्मणांना समजलं तेव्हा मग त्यांनी श्राद्ध अन्न घेण्यास नकार दिला की तुम्ही हरिजनांना आमच्यासाठी बनवलेलं अन्न खाऊ घातलं, म्हणून आम्ही तुमच्याकडे श्राद्धाचं जेवण करायला नाही येणार. पण नाथांना हे माहीत होतं आणि गिरिजाबाईंनी पण दुसरा पुन्हा स्वयंपाक करून तयार ठेवला होता. पण ब्राह्मणांनी नकार दिल्यामुळे त्या दिवशी त्यांनी श्राद्धविधी जे काही केले ते त्यांनी ब्रह्मा विष्णू महेश यांना अर्पण केले आणि अशा प्रकारे त्यांनी आपल्या वडिलांचे श्राद्ध पूर्ण केले. आणि आपण जेव्हा एखादी गोष्ट देवाला समर्पित करतो, अर्पण करतो, तेव्हा देव त्याचा स्वीकार करतोच. म्हणजे ह्याच्यामध्ये काही दुसरं मत असूच शकत नाही. जेव्हा आपण पूर्ण शरणागती, पूर्ण स्वतःचं समर्पण करतो, तेव्हा देव आपल्या पाठीशी उभा राहतो आणि तो कुठूनही येऊन आपल्याला काहीही मार्ग दाखवून आपलं काम तडीस नेतो, आपलं काम पूर्ण करून नेतो. नंतर अजून एक चमत्कार असा बघायला मिळाला की नाथ होते, एकनाथ एकच माणूस, पण ते 2 ठिकाणी एकाच वेळेला दिसले गेले. तर ते कसं काय झालं? पैठणमध्ये राणू नावाचा एक हरिजन गृहस्थ राहत होता. तो व त्याची पत्नी नित्यनाथांच्या प्रवचनास यायचे. त्यांचे आचरण शुद्ध होते. नाथांवर त्यांची प्रचंड श्रद्धा होती. एके दिवशी त्यांच्या मनात विचार आला की आपण नाथांना आपल्या घरी जेवावयास बोलवावे. त्यांनी नाथांना आमंत्रण दिले. नाथांनी पण ते स्वीकारले आनंदाने, कारण ते कधी कुणाच्या मध्ये भेदभाव करत नव्हते. ते सर्व प्राणी मात्रात प्रभूला बघत होते. संपूर्ण पैठणभर चर्चेचा हा एकच विषय झाला की नाथ हरिजनांकडे जेवणार आहेत. तर ठरलेल्या दिवशी नाथ घरातून बाहेर पडले. काही जण
टप्प्याटप्प्याने नाथांवर नजर ठेवूनच होते. आता काही लोकांची चाहडी असते, त्यांना लोकांची पंचायत करायला आवडते, ते लोकांवर नजर ठेवून असतात, त्यात आपण काही करू शकत नाही. आपण आपलं काम व्यवस्थित करत राहायचं, लोकांना जे करायचं ते करू द्यायचं. अशा प्रकारे नाथ रणूच्या घरी गेले. उभयतांनी नाथांचे मनोभावे पूजन केले. नाथ जेवायला बसले आणि चमत्कार असा झाला की एकाच वेळी लोकांनी नाथांना राणूकडे जेवताना पाहिले, तसेच त्याच वेळेला आपल्या वाड्यात प्रवचन सांगताना पण नाथ दिसले. तर एकाच वेळी दोन ठिकाणी हे एकनाथ महाराज दिसले. म्हणजे राणूच्या घरी पण ते जेवत होते आणि त्याच वेळी ते वाड्यात प्रवचन सांगत होते. हा एक चमत्कार होता. अशा प्रकारे तिथल्या लोकांनी नाथांचा जय जयकार केला. नंतर नाथांचा अजून एक चमत्कार आपल्याला माहिती असेल. पैठणीत एक सावकार होता. त्याच्याजवळ एक परीस होता. परीस आपल्याला माहिती असेल. परीस म्हणजे असा एक दगड म्हणू शकता की किंवा दगड असा अशी एखादी वस्तू जिच्यामुळे आपण जर एखाद्या लोखंडाला स्पर्श केलं, लोखंडाच्या वस्तूला स्पर्श केलं तर त्याचं सोनं होतं, सुवर्ण बनतं. तर त्या सावकाराकडे एक परीस होता. सावकार आहे म्हणजे त्याच्याकडे हे असूच शकतं. तर परीस त्याच्याकडे होता आणि तो व्यवस्थित त्याची जपणूक करत असे, त्याला परीसाला सांभाळून ठेवत असे. एकदा त्या सावकारास तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा झाली, परंतु परीस घेऊन आपण प्रवासात सुरक्षित राहू शकणार नाहीये, त्यांना माहिती होतं. म्हणून त्यांनी काय केलं, तो परीस त्यांनी नाथांच्या घरी सांभाळून ठेवायला दिला. आता नाथ त्यांची ख्यातीच अशी होती की ते अत्यंत निर्मळ, निष्काम आणि देव माणूस. म्हणून त्यांनी त्या सावकाराने तो परीस नाथांकडे सुरक्षित राहील या उद्देशाने त्यांच्याकडे सांभाळायला दिला. नाथ देवाची पूजा करीत असत. त्या सावकाराने परीस नाथांकडे दिला आणि तीर्थयात्रा झाल्यावर तो घेण्यासाठी परत आला. तर नाथांनी तो परीस देवाऱ्याखाली ठेवून दिला होता देवाऱ्याखालीच. तर बऱ्याच दिवसांनी तो सावकार परीस घेण्यासाठी नाथांकडे आला, तेव्हा परीसाची मागणी त्यांनी केली नाथांकडे. तर परीस देण्यासाठी नाथांनी उद्धवाला सांगितले. परीस काही सापडेना. नाथ म्हणाले, कदाचित निर्माल्यासोबत तो गोदावरीत अर्पण झाला असेल. आता देवाऱ्याखाली ठेवलाय म्हणजे कदाचित होऊ शकतं की एखादी गोष्ट निर्माल्यासोबत उचलताना, फुलं उचलताना ती उचलली गेली आणि कदाचित निर्माल्य विसर्जन केलं असेल, म्हणजे गोदावरी नदीमध्ये ते विसर्जन केलं असेल, विसर्जित झालं असेल. असं म्हणताच तो सावकार नाथांना भलभलते बोलू लागला. आपण निस्वार्थ असाल असा विचार करून आपणाजवळ परीस ठेवण्यात दिला होता, असं तो सावकार त्यांना म्हणाला. तर नाथांनी गोदावरीत त्याला नेले की नाथ म्हणाले की चल, असा एका प्रश्न आहे का, चल आपण जाऊ. तर ते नाथांनी त्या सावकाराला गोदावरीच्या पात्राजवळ नेले. त्यांनी गोदावरी तळामध्ये हात घातला, पात्रामध्ये ओंजळभर दगडे उचलली आणि म्हणाले की बघ बाबा, परीस यातून निवडून घे. त्या सावकाराने लोखंडाचे गोळे काढले. प्रत्येक त्याचा स्पर्श होताच त्याचे सोने होऊ लागले. आता नाथांनी त्यापैकी 1-2 त्याला दिले, बाकीचे नदीत पुन्हा टाकून दिले. आता परीसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने होते, पण नाथांचा स्पर्श झाल्यावर त्या गोदावरीतले दगड परीस बनले. हा एक चमत्कार आहे. प्रत्येक दगड परीस नसतो ना. परीस म्हणजे असा दगड की जो लोखंडाला सुवर्णत्व देतो. तर नाथांच्या स्पर्शाने त्या दगडांना परीस बनवलं. हा एक चमत्कार सर्वत्र माहिती आहे आपल्याला. तसंच आणखीन एक चमत्कार त्यांच्या बाबतीत माहिती असेल सगळ्यांना. नाथांचे पुत्र हरिपंडित नावाचे विद्वान, परंतु नाथांचे संस्कृतातील ज्ञान प्राकृतात सांगणे त्यांना आवडत नसे. आता असतं असं कधी कधी की आपल्या वडिलांचं आपल्याला एखादी गोष्ट समजते, नाही समजत, आवडते, नाही आवडत, पटते, नाही पटत, होऊ शकतं असं. तर तसंच त्यांच्या नाथांच्या एकनाथांच्या मुलाला, हरिपंडिताला, त्यांचं ते संस्कृत मधलं ज्ञान जे प्राकृतात सांगावं लागायचं त्यांना, ते किंवा ते सांगत असत, ते आवडत नसे. आता ह्या गोष्टीला कंटाळून ते हरिपंडित काशीला निघून गेले. काही वर्षांनी नाथांनी त्यांची समजूत काढून त्यांना पैठणमध्ये परत आणले. हरिपंडित नाथांऐवजी प्रवचन करू लागले.
एकदा असं झालं की त्या प्रवचनामध्ये श्रोत्यांची संख्या रोजच्या रोज कमी होऊ लागली. पूर्वी जसे एकनाथ प्रवचन करायचे तसे आता हरिपंडित म्हणजे त्यांचा मुलगा, एकनाथांचा मुलगा हे प्रवचन करू लागले. आणि का कोणास ठाऊक श्रोत्यांची संख्या, त्या प्रवचन ऐकणाऱ्या श्रोत्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली. नाथांप्रमाणे आपल्यावर लोकांची श्रद्धा नाही हे जाणून त्यांचा अभिमान कमी होऊ लागला. आता काय झालं की आपण हल्ली पण बघतो ना की समजा आपण मराठीतून किंवा गुजरातीतून शाळा शिकलो असू तर आपल्याला कॉलेजमध्ये शिकताना थोडासा त्रास होऊ शकतो, कारण कॉलेजचं शिक्षण सहसा मातृभाषेत नसून सहसा इंग्रजीत किंवा इंग्लिशमध्ये असतं. मग ते इंग्लिश मधलं शिक्षण मातृभाषेत म्हणजे मराठीत किंवा गुजरातीत जर त्या टीचरनी किंवा सरांनी समजून नाही सांगितलं तर स्टुडंट्सला किंवा विद्यार्थ्यांना ते समजत नाही. तसंच इथे जे हरिपंडित, जे एकनाथांचा जो मुलगा होता, त्या हरिपंडितांनी प्राकृत भाषेत प्रवचन न करता संस्कृत मधील श्लोकातील प्राकृत सोपं करून न सांगितल्यामुळे रोजच्या रोज श्रोत्यांची संख्या कमी होऊ लागली. आणि याचा परिणाम म्हणून त्यांचा अभिमान कमी होऊ लागला, हरिपंडितांचा अभिमान कमी होऊ लागला, किंवा त्यांना समज येऊ लागली की काहीतरी घडतंय, आपल्या श्रोतेवर्ग आपल्यावर रुसतोय, आपल्यावर नाराज आहे, की त्यांना आपलं प्रवचन कीर्तन आवडत नाहीये. कमी तर होऊ लागला त्यांचा अभिमान, परंतु एकनाथांना असं वाटायचं की पूर्णपणे अभिमान गेला पाहिजे. आता अभिमान ही गोष्ट अशी आहे, गर्व ज्याला म्हणतात, गर्व, घमंड ज्याला म्हणतो आपण, तर घमंड आणि अभिमान वगैरे आता नारदासारख्यांना सुद्धा जर होऊ शकतो, किंवा कोणालाही, भीम आपण बघितले, अर्जुन बघितले, कोणालाही अभिमान होऊ शकतो. तो देव आपल्या प्रिय भक्ताचा अभिमान, गर्वहरण लवकरात लवकर करू पाहत असतो. तसंच आई वडील सुद्धा जेव्हा बघतात आपल्या मुलाला अभिमान झालाय, तेव्हा आई वडिलांचं मनही असं असतं की नाही, लवकरात लवकर अभिमान निघून जावा या मुलाचा किंवा मुलीचा. तर अशाच विचाराने एकनाथांना असं वाटलं की नाही, माझ्या मुलाचा, हरिपंडितचा हा पूर्ण अभिमान गेला पाहिजे, तो निरभिमान झाला पाहिजे. तर एका वृद्ध स्त्रीने नवरा हयात असताना सहस्र ब्राह्मणाचं जेव्हा भोजन असा संकल्प केला होता आणि काही केल्या तो काही पूर्ण होऊ शकत नव्हता, तर तिने काय केलं, एकनाथांनाच बोलवलं की एकनाथ महाराज, तुम्ही भोजनास या, मी हजारो ब्राह्मणांचं भोजन करवेन असा संकल्प केलाय, परंतु मला काही ब्राह्मण मिळत नाहीये जेवायला, तर तुम्ही भोजन करण्यास या. तर तिने नाथांना जेवणाचे आमंत्रण दिले आणि त्या स्त्रीच्या घरी जाऊन स्वयंपाक करण्याचे नाथांनी हरिपंडितास सांगितले. तर हरिपंडितांनी स्वयंपाक करून तिथे जेवायला बसले. ते नाथांची पत्रावळ मांडली गेली, त्यांना पोटभर जेवू घातले गेले. नाथ जेवण करून उठले. आता नाथांनी काय सांगितलं हरिपंडिताला की पत्रावळ तूच उचल, असे नाथांनी हरिपंडितास सांगितले. हरिपंडितांनी पत्रावळ उचलली. परत येऊन पाहतो तर काय, जशीच्या तशी पुन्हा दुसरी उचललेली, तिसरी उचलली, परत ती चौथी उचलली, अशा कितीतरी पत्रावळी, म्हणजे 1000 पत्रावळी एकाखाली एक त्यांना अशा मिळाल्या. म्हणजे काय, त्या म्हाताऱ्या स्त्रीचं सहस्त्र भोजनाचा संकल्प पूर्ण झाला, एकट्या एकनाथ महाराजांना जेवू घालून. तर हा एक चमत्कार आपल्याला सगळ्यांना श्रुत असेलच. तर असे कित्येक चमत्कार आपल्याला नाथ महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे माहीत आहेत, त्यांच्या काळी घडलेले आहेत, त्यांच्या बाबतीत घडलेले आहेत. तर तसंच अजून एक चमत्कार आपण म्हणू शकतो. गावोबा नावाचा एक गोदाकाठचा कुलकर्ण्यांचा मुलगा होता. त्याला पुरणपोळी खूप आवडत असे खायला, आणि तो आईकडे हट्ट करत असे की मला रोज पुरणपोळी खायची. परंतु त्यांची परिस्थिती काही तेवढी नव्हती चांगली, म्हणून ते काही रोज त्यांच्या गावोबाला, त्यांच्या मुलाला ते काही रोज पुरणपोळी देऊ शकत नव्हते. मग एकदा त्याच्या आईने काय केलंय की त्याला हरिपंडिताप्रमाणे एकनाथांकडे दिले. हरिपंडित म्हणजे एकनाथांचा मुलगा. एकनाथांना त्या स्त्रीने सांगितले, त्या गावोबाच्या आईने सांगितले की गावोबाला पण तुम्हीच सांभाळा ना हरिपंडिताप्रमाणे. तर गावोबास
नाथाच्या घरी नेण्यात आले. आता तो गावोबा हरिपंडितासारखा नाथांच्या घरी तर राहतच होता, त्याला रोज पुरणपोळी मिळू लागली. आता नाथांच्या घरी राहतोय म्हटल्यावर त्याला काही ना काही काम पडत असेल, तर तो नाथांच्या घरी जे पडत असेल ते काम करू लागला. आता हा जो गावोबा होता तो थोडासा वेडसर होता, तरीही तो नाथांच्या प्रवचनात रोज नित्य नियमाने बसत असे. त्याला तर गायत्री मंत्र पण नीट म्हणता नव्हता येत. याला नाथांनी मंत्रोपदेश केला तेव्हा एकनाथ या शब्दाशिवाय मी दुसरा मंत्र म्हणणार नाही असे त्यांनी नाथांना सांगितले. एकनाथांनी त्याला मंत्रोपदेश केला की तू हा मंत्र म्हण, पण त्या गावोबाने सांगितलं नाही, मी फक्त एकनाथ हाच मंत्र म्हणणार. म्हणजे त्यांनी एकनाथांना गुरु मानलं आणि एकनाथ हाच मंत्रोच्चार करायला त्यांनी मान्यता दिली त्या गावोबाने. तर नाथांचं भावार्थ रामायण नावाचा ग्रंथ लेखन चालू होतं त्यावेळेला. तर युद्धकांडाच्या 44व्या अध्यायापर्यंत त्यांचं लेखन समाधी घेण्याचे लेखन चालू असताना नाथांनी जाहीर केले की ते स्वतः समाधी घेणार आहेत. आता श्रोत्यांना वाईट वाटले, कारण त्यांचा तो भावार्थ रामायण नावाचा ग्रंथ अजून अपुरा होता, पूर्ण झालेला नव्हता. तर त्यांचे भक्त, एकनाथांचे भक्त नाथांकडे आले. युद्धकांडाचे लेखन त्यांनी कसं पूर्ण करावं या बाबतीत विचार केला. तेव्हा नाथांनी त्यांचे मरण 11 दिवस पुढे ढकलले. याची आठवण करून देत लोकांनी नाथांना ग्रंथ समाप्त करून जावे असे सांगितले, विनवले. परंतु नाथांनी सांगितले, मी जरी गेलो तरी राहिलेले रामायण गावोबा पूर्ण करील. नाथांनी विनोद केला असं लोकांना वाटलं. परत नाथ जे बोलतात ते खरे होणारच असं नाथांनी जेव्हा सांगितलं, की नाथांनी गावोबाच्या मस्तकावर हात ठेवला. त्या मुलाच्या मस्तकावर त्यांनी हात ठेवला, जो वेडसर होता, ज्याला गायत्री मंत्रही म्हणता येत नव्हता. त्याच्या मस्तकावर जेव्हा एकनाथांनी हात ठेवला, तेव्हा काय आश्चर्य घडलं की नंतरचा 45वा अध्याय त्या गावोबाने लिहून काढला, भावार्थ रामायणाचा. अहो, रामायण लिहिणं सोपं नाही. भगवत भक्तीचं कोणचंही धर्मकार्य सोपं नसतं. देवांनी त्यांची निवड केली असते भगवत भक्तीचं धर्मकार्य करण्यासाठी. जशी एकनाथांची निवड स्वतः देवानी केली होती की तुम्ही भगवत कार्य करणार आहात, धर्मकार्य करणार आहात. रामायण प्रचारक किंवा भागवत कृष्ण भक्ती भागवत प्रचारक साक्षात गुरुचा आशीर्वाद असेल तरच पूर्ण होतं. किंबहुना जे रामायणाचा प्रचार करतात किंवा जे भागवताचा प्रचार करतात त्यांना स्वतः गुरुच म्हटलं जातं. असं कान पकडते मी, पण हो, असं ह्याच्यात लिहिलेलं आहे. श्री दत्तगुरूंच्या सहस्त्रनामावळीत लिहिलेलं आहे की जे भगवत प्रचार करतात, जे भागवताचा प्रचार करतात, जे रामायणाचा प्रचार करतात, त्यांना गुरु मानलं जातं. तर तसंच या वेडसर मुलाला, गावोबाला, त्यांच्या मस्तकावर एकनाथांनी हात ठेवला आणि त्यांनी 45वा अध्याय भागवत रामायणाचा, एकनाथ रामायणाचा हा भावार्थ रामायणाचा हा अध्याय त्यांनी लिहून काढला गावोबानी. हा एक चमत्कार होता. वेडसर मुलगा आणि कुठे नाथांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला 45वा अध्याय त्यांनी लिहून काढला. म्हणजे साक्षात या गावोबाची पण निवड प्रभूंनीच केली होती, प्रभू रामांनीच केली होती. त्याशिवाय हे घडू शकत नाही. देवाचा आशीर्वाद असल्याशिवाय, देवाची इच्छा असल्याशिवाय कुठलंही देवकार्य किंवा धर्मकार्य घडू शकत नाही. आपण हा एक चमत्कार आणखीन नाथांच्या बाबतीत बघू शकतो. आणखीन एक चमत्कार म्हणजे आपण आधी पण ह्याच्याबद्दल वाचलंय की ज्या नाथांच्या घरी साक्षात ईश्वराने श्रीखंड्या बनवून पाणी भरले, त्या नाथांच्या घराण्याचा हा कुलवृत्तांत आहे. श्रीखंड्या नावानी परमात्मा श्रीकृष्णांनी साक्षात नाथांच्या घरी 36 वर्ष पाणी भरलं. आणखीन काय चमत्कार असू शकतात ना. हे सगळे चमत्कार त्या वेळेला घडले आहेत एकनाथांच्या वेळेला. तर त्यांचं आता कार्य आपण बघितलं, त्यांचे ग्रंथ आपण बघू. एकनाथी भागवत नावाचा ग्रंथ संत एकनाथांनी लिहिलेला आहे. श्रीकृष्णांची कृपा असल्याशिवाय हे शक्य झालेलं नाहीच, हे सांगायलाच नको.
तर अशा प्रकारे एकनाथी भागवत हा ग्रंथ प्रचारात आलेला आहे. भागवताविषयी आपलं मत व्यक्त करताना नाथ म्हणतात की हे भागवत नव्हे तर अज्ञानी लोकांकरता घातलेली पाणपोईच आहे. आता भागवत हे सगळ्यांना वाचता येईल, ऐकता येईल, यासाठी देवाचाच योग असावा लागतो, देवाचा आशीर्वाद असावा लागतो. त्याशिवाय ते आपल्या हातून भक्ती घडूच शकत नाही. आपल्याला ते ग्रंथ वाचन करताच येत नाही. ग्रंथ वाचन सुद्धा करण्यासाठी देवाचा आशीर्वाद लागतो, देवाची इच्छा लागते. देवाची इच्छा नसेल तर आपण कितीही वेळा ग्रंथ हातात घेतला तरी तो वाचून होत नाही. खूप अडचणी येतात, असं साई चरित्राच्या पोथीत लिहिलेलं आहे साक्षात. तेव्हा देवाचा आशीर्वाद असतो तेव्हाच कुठल्याही ग्रंथाचं वाचन पण आपण करू शकतो. आणि त्या ग्रंथ म्हणजे इथे फक्त पोथी पुराण नाही, ग्रंथ म्हणजे कुठलंही पुस्तक आपण म्हणू शकतो. कुठलं ज्याच्यामध्ये ज्ञान काहीही भरलेलं आहे असं कोणतंही पुस्तक ग्रंथच झालं. म्हणून आपण म्हणतो ना की विशी विद्या तिशी धन. पण काही जण अगदी म्हातारे होईपर्यंत शिकत असतात. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण चार्टर्ड अकाउंटन्सी हा कोर्स अगदी 50व्या 60व्या वर्षी पण काही जण परीक्षा देत पास होत असतात. किंवा गाणं, संगीत, शास्त्रीय संगीत शिकणारे लोक सुद्धा अगदी म्हातारे म्हातारे लोक शास्त्रीय संगीताचा क्लास अटेंड करतात आणि गायन शिकतात. तर हे सगळ्यांना शक्य नाहीये. ज्या वेळेला गुरुची कृपा होते त्याच वेळेला तुम्हाला हे सगळं शिक्षण किंवा ज्ञान प्राप्त होण्याची संधी मिळते. तर सगळ्यांना हे शक्य होऊच शकत नाही. ज्यांच्यावर गुरुचा आशीर्वाद आहे, देवाची इच्छा असेल, गुरुची इच्छा असेल, तरच तुम्हाला कुठलं ना कुठलं ज्ञान मिळतं, तरच तुम्ही ग्रंथ वाचन, पोथी वाचन करू शकता, अन्यथा होऊच शकत नाही. तर आणखीन तत्वज्ञान त्यांनी असं शिकवलं किंवा त्यांनी समाज सुधारणेचं काम असं केलं की स्त्रिया किंवा शूद्रादी सारेच या नावेत, ही नाव म्हणजे हरिभजनाची, विठ्ठल भजनाची, संसार तरून जाण्यासाठी, भवसागर तरून जाण्यासाठी राम नाम, प्रभू नाम, प्रभूची भक्ती ही जणू एक नौका आहे. आपल्याला माहितीये पाण्यामध्ये, नदीमध्ये, सागरामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल तर नौका पाहिजे, बोट पाहिजे, शिप पाहिजे, है ना. तर ती बोट म्हणजे नौका. तर संसार रूपी भवसागर तरून जाण्यासाठी, संसार म्हणजे भवसागर म्हणजे आपण जन्माला आल्यापासून जे भोग भोगतो, चांगले वाईट कुठलेही, ते भोगत असताना आपल्याला टेस्टिंग टाइम ज्याला म्हणतो, किंवा यक्ष प्रश्न, यक्ष प्रश्न, काय करू, काहीही केलं तरी इकडे आड इकडे विहीर, असे यक्ष प्रश्न आपल्या समोर उभे राहतात, है ना. की जसं आपण एखाद्या रस्त्याने जात असू आणि मध्ये आपल्याला खाली नदी वगैरे आहे आणि अगदी छोटा नॅरो ब्रिज आहे, इकडे आड इकडे विहीर, तसं इकडे खाई आणि इकडे मोठा समुद्र, किंवा इकडे खाई आणि इकडे मोठी नदी, खोल नदी, किंवा असं. तर असा छोट्याशा ब्रिज वरून जाताना जसं आपण राम 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 म्हणत एखादी गाडी आपण त्या ब्रिज वरून नेतो. आणखीन एक उदाहरण म्हणजे आपल्याला माहिती आहे की उत्तरेमधले तीर्थस्थान बघण्यासाठी अलकनंदा नदी वगैरे पार करावी लागते, जी की अगदी म्हणजे अशी नदी, म्हणजे अशा ठिकाणी आहे की तिथे पर्वतमाळेवर ते रस्ते आहेत, अगदी नॅरो रस्ते, छोटे छोटे रस्ते आहेत आणि खाली खाई. अशा रस्त्यांनी जात असताना ती अलकनंदा नदीवरून वगैरे किंवा अशा अवघड रस्त्यांवरून जाताना ती बस जेव्हा किंवा गाड्या जातात तेव्हा अक्षरशः जीव मुठीत धरतो आपण की बाबा नीट आम्हाला या रस्त्याने घेऊन जा. आणि कितीतरी गाड्या त्या खाईमध्ये पडतात आपल्याला माहिती आहे. तर अशा नॅरो ब्रिज वरून जेव्हा जातो किंवा अशा छोट्या रस्त्यावरून जेव्हा आपण जातो तेव्हा देवाचं नाव घेऊन आपण पुढे जातो, हिम्मत करून, देवावर भरोसा ठेवून, देवाचं नाव घेऊन. तर संसार रूपी भवसागर तरून जाण्यासाठी राम नामाची नौका, प्रभू भक्तीची नौकाच कामी येते. तर ही नौका फक्त पुरुषांसाठी नाहीये, तर ही स्त्रियांसाठी, शूद्रांसाठी सुद्धा आहे, कोणासाठी पण आहे, सर्व प्राणी मात्रांसाठी आहे. आपण बघितलंय शिवलीलामृतामध्ये कुक्कुट मर्कट
महानंदेकडे जे कुक्कुट प्रकट होते त्यांना रुद्राक्ष घातल्यावर त्यांनाही पुढचा जन्म शिवभक्त म्हणून मिळाला होता. तर कुठलेही प्राणी मात्र आपण हल्ली बघतो फेसबुकवर किंवा कुठेही असे पोस्ट असतात की आज सिंह देवीच्या मंदिरात जाऊन आरती करतोय दिवा हातात घेऊन. हे फेसबुकवर पोस्ट आहे. आता अर्थात ते AI वरून आलंय की नाही हे माहिती नाही, पण असे कित्येक घडतात चमत्कार, अजूनही घडतात जगामध्ये. तुम्ही ते अनकलनीय किंवा असे जे आज तक वरचे प्रोग्राम असतात, अद्भुत अकल्पनीय वगैरे असं सगळे जे नावाचा प्रोग्राम आहे त्याच्यात अशा काही काही गोष्टी दाखवतात. तर संसार रूपी भवसागर तरुण जाण्यासाठी राम नामाची नौका, प्रभू भक्तीची नौकाच कामी येते. आणि ही प्रत्येक प्राणी मात्रासाठी आहे, स्त्रियांसाठी सुद्धा आहे, शूद्रादी सर्वांसाठी आहे. आता स्त्रिया काही काम सोडू शकत नाही, त्यांना घरचा प्रपंच चालवावाच लागतो, किंवा पुरुष सुद्धा त्यांना नोकरी धंदा करणं गरजेचं आहे. परंतु ते सगळं करत असताना जसं आपण बघितलंय की संत जनाबाई आहे, संत बहिणाबाई आहे, त्या अक्षरशः जातं फिरवताना, चक्कीचं पीठ काढताना, कणिक पिसताना चक्कीवर ते अभंग म्हणत असत, प्रभू भक्ती करत असत, है ना. तर तसंच स्त्रियांनी, म्हणजे मी माझ्या उदाहरणावरून सांगू शकते, प्रीचिंग, टीचिंग, आय एम नॉट ओनली प्रीचिंग, आय डू इट माय सेल्फ. मी स्वतः रोज पोळ्या करताना मला आवडतं की प्रभू भजन किंवा प्रभू भक्ती किंवा स्तोत्र ऐकावं, देवाची गाणी ऐकावी, भजन ऐकावी, स्वतः गावी आणि प्रभू भक्तीत तल्लीन होऊन जावं आणि आपलं काम करावं. कारण नुसतं काम करणं म्हणजे कधी कधी कंटाळा येतो, कधी झोप येते, कधी आणखीन काही प्रश्न असतात, आपलं मन खिन्न असतं. पण ह्या सगळ्या संसार रूपी भवसागराला तरण्यासाठी, आपल्या आयुष्यात खंबीरपणे उभं राहण्यासाठी आपल्याला शक्ती जी मिळते ती या भक्तीतूनच मिळते. भक्ती ही मोठी शक्ती आहे मुक्ती मिळवण्यासाठी. आणि ही भक्ती स्त्रियांनी सुद्धा करावी, पुरुषांनी करावी, आपापली कामं करत असताना करावी, चालताना करावी. जसं आपण म्हणतो की चालता चालता मोबाईलवर बोलू शकतो म्हणजे आपला व्यायाम होईल, तर तसं नाहीये. तर चालता चालता, बोलता बोलता आणि स्वयंपाक करता करता किंवा आणखीन काही काम करता करता आपण भजनामध्ये रंगून जाऊ शकतो, प्रभू भक्तीत रंगून जाऊ शकतो, मग्न होऊ शकतो आणि संसार करता करता प्रपंच साधू शकतो. आपण आपल्याला माणूस म्हणून हा एकच जन्म मिळाला आहे की ह्याच जन्मात आपण पुढच्या जन्मांसाठी आपण तयारी करून ठेवायची आहे. आपल्याला पुढचा जन्म जर भिकाराच्या घरी नको असेल, आपल्याला पुढचा जन्म जर लंगडा पांगळा आंधळा म्हणून नको असेल, आपल्याला पुढचा जन्म जर सवर्णीयांमध्ये हवा असेल, किंवा आपल्याला पुढचा जन्म उत्तम नोकरी धंदा हवा असेल, पुढच्या जन्मी आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल, पुढच्या जन्मी आपल्याला लेखक, संगीतज्ञ किंवा गायक, उत्तम गायक व्हायचं असेल किंवा लेखक व्हायचं असेल, आणि ह्या जन्मात आपण ते नसू किंवा असू पण आणि पुढच्या पण जन्मात आपल्याला ते मिळवायचं आहे, तर आपल्याला ह्या जन्मातच तयारी करावी लागते. कारण आपण केलेलं पुण्यच आपल्याला पुढच्या जन्मी भोगायला मिळतं. आपण जर आता या जन्मी पाप केलेलं असेल तर आपल्याला पुढच्या जन्मी त्याचे परिणाम भोगावे लागतात. मग आपल्याला खराब जन्म मिळतो, खराब भोग भोगावे लागतात पुढच्या जन्मी. तर पुढच्या जन्म सुधारायचे असतील आपल्याला तर आपल्याला ह्या जन्मातच प्रभू भक्तीमध्ये तल्लीन व्हावं लागेल. प्रत्येक श्वासाबरोबर आपल्याला प्रभूचं नाव घेतलं तरच हे शक्य आहे. आणि म्हणून स्त्रियांसाठी, शूद्रांसाठी पण त्यांनी ही नाव नौका भवसागरात तरावी, अशा प्रकारे तत्वज्ञान त्यांनी मोठ्या भावनेनी, भजन भावनेनी त्यांनी इथे मांडून ठेवलेलं आहे. तर संसार रूपी भवसागराच्या पलीकडे ही नाम नौकाच आपल्याला घेऊन जाऊ शकते. राम नगर को जाना है, राम नाम का लेते ही, है ना. राम नगर को जाना है. वैकुंठवास केव्हा मिळेल? जेव्हा राम नाम तोंडात येईल तेव्हाच, बाकी नाही येऊ शकत. पुण्य केलं असेल, पुण्य पदरी जोडला असेल तरच वैकुंठवास, नाही तर नरकवास मिळतो, है ना. तर अशा प्रकारे भक्ती ही सगळ्यांसाठी आहे, हे भागवतामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. नंतर भावार्थ रामायण सुद्धा हा ग्रंथ त्यांच्या हातून लिहिला गेलेला आहे. मी जसं म्हटलं तसं रामायणाचा प्रचार किंवा भागवताचा जो प्रचार करतो ते साक्षात स्वतः गुरु आहेत.
आपण त्यांना देवासमानच मानतो, कारण एवढे चमत्कार त्यांच्या बाबतीत घडलेले आहेत. महान आत्मा म्हणून त्यांना आपण ओळखतो. आणि त्यांनी अनेक ठिकाणी नमूद केलेलं आहे, जसं की नाथांनी सांगितलं आहे की प्रेरिताही मी न करी जाण, तव स्वप्ना माझी रामायण, श्री राम विस्तारी संपूर्ण. आपण मी लिहीन, मी हे करीन, मी ते करीन, मी असं करीन, मी याला असं म्हणीन, मैं इसको ये कर दूंगी, मैं इसको वो कर दूंगा, असं आपण म्हणू शकत नाही. आपली प्रत्येक कृती, आपला प्रत्येक शब्द हा देवानीच बाहेर काढलेला असतो. देवाची इच्छा असेल तरच होऊ शकतं सगळं. देवच सगळं करवतोय. निज इच्छा निर्माण कर श्री माया गुण गोपाल, असं श्री रामावतारामध्ये लिहिलेलं आहे. निज इच्छा निर्माण कर श्री माया गुण गोपाल. आपल्याला कुठली इच्छा अशीच नाही होत. तसंच जो ग्रंथकार असतो, आपण ग्रंथकार अनेक ग्रंथ पाहिले असतील, अनेक पोथी पाहिले असेल. हल्लीची जी पुस्तकं असतात, कोर्स टेक्स्ट बुक किंवा कोर्स रेफरन्स बुक असतात, त्याच्यात सुरुवातीला प्रीफेस लिहिलेला असतो किंवा त्या लेखकाबद्दलची माहिती असते. तसंच या भावार्थ रामायणात किंवा इतर पोथ्यांमध्ये सुद्धा आपण वाचतो ना, की सगळ्यात पहिले कोणताही अध्याय किंवा चॅप्टर सुरू करण्याआधी गणेशाचं नाव लिहिलं जातं किंवा नाव घेतलं जातं. गणेशाला नमस्कार केला जातो, गणपतीला. मग सरस्वती मातेला नमस्कार केला जातो, मग गुरुला नमस्कार केला जातो. कारण या तिघांशिवाय कोणत्याही ग्रंथ अस्तित्वात येऊ शकतच नाही. ग्रंथकाराय नमः हे साक्षात गणपतीचंच नाव आहे. गणपती ग्रंथकार आहे. जोपर्यंत तुम्ही गणपतीला नमस्कार करत नाही तोपर्यंत ग्रंथ आरंभच होऊ शकत नाही. ग्रंथारंभाय नमः, की ग्रंथाच्या आरंभाला गणपतीला नमस्कार करायलाच लागतो. त्याचं ते नाव आहे. गणपतीच्या सहस्त्र नावांमध्ये ते नाव आहे त्याचं. तर तुम्ही ग्रंथारंभाला त्याची आशीर्वाद मिळवावेच लागतात. तसं हे रामायण जे आहे ते रामाच्या आशीर्वादाशिवाय होऊच शकत नाही. रामानेच इच्छा निर्माण केली, रामानेच मार्ग दाखवला एकनाथांना, म्हणून एकनाथांच्या हातून भावार्थ रामायण हे लिहिलं गेलं, असं स्वतः एकनाथांनी नमूद केलेलं आहे. अनेक भारतवर्षामध्ये आपल्या अनेक रामायण लिहिली गेली आहेत, है ना. तुलसीदासांचं रामायण, रामचरित्रमानस हे अतिशय प्रसिद्ध आहे. तशीच महाराष्ट्रामध्ये खेड्याखेड्यांमध्ये, गावागावामध्ये भावार्थ रामायण हे अतिशय प्रसिद्ध आहे. नंतर अजून एक ग्रंथ एकनाथ महाराजांनी लिहिला, रुक्मिणी स्वयंवर. आता रुक्मिणी स्वयंवर म्हणजे काय, की रुक्मिणी माता साक्षात लक्ष्मीचा अवतार पृथ्वीवर. रुक्मिणी माता त्यांचं स्वयंवर होणार होतं, त्यांचं लग्न ठरवलं जाणार होतं. त्यांच्या वडिलांनी त्यांचं स्वयंवर ठरवलं होतं. रुक्मिणी त्यांची बहीण, तर त्यांनी त्यांचं लग्न ठरवलेलं होतं वडिलांनी आणि भावाने मिळून. पण ते दुसऱ्याशी ठरवलेलं होतं आणि रुक्मिणीच्या मनात होते श्रीकृष्ण. मनातल्या मनात रुक्मिणीने श्रीकृष्णाला वरलं होतं. तर आता काय करायचं म्हणून श्रीकृष्णांचा धावा रुक्मिणी मातेने केला आणि मग श्रीकृष्णांनी रुक्मिणी जवळ येऊन रुक्मिणीचा उद्धार केला, तिचं वरण केलं, तिचं पाणी ग्रहण केलं. तर हे जे रुक्मिणी स्वयंवर जे आहे, की रुक्मिणी हे 3 टप्प्यात लिहिलंय, एकनाथांनी लिहून ठेवलंय. श्रीकृष्णांचं वर्णन केलंय, त्यांचं प्रेम पत्राचं वर्णन केलंय रुक्मिणी मातेने, जे त्यांना श्रीकृष्णांना लिहिलं. मग रुक्मिणीचं हरण कसं झालं तेही त्याच्यात लिहिलंय. मग युद्ध झालं, कारण रुक्मिणीला घेऊन जात असताना तिथे आडवे तर आलेच तिचे बंधू आणि बाकी योद्धे. तर ते युद्ध कसं झालं तेही, त्याचं वर्णनही रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथात एकनाथ महाराजांनी लिहिलं आहे. आणि मग विवाह कसा झाला रुक्मिणी आणि श्रीकृष्णांचा तेही या ग्रंथामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. तर कुमारिकांचे विवाह जुळण्यासाठी हा ग्रंथ पठण कुमारिका करतात. रुक्मिणी स्वयंवर वाचतात म्हणजे लवकर त्यांना मनाजोगा पती मिळतो अशी श्रद्धा लोकांची आहे. आणि म्हणून हा ग्रंथ जो आहे तो अतिशय प्रचलित, लोकप्रिय आहे. नंतर अभंग गाथा, वारकरींची अभंग गाथा जी आहे, एकनाथांची अभंग गाथा जी आहे वारकरी संप्रदायातली, ती अतिशय मोठी समुद्रासारखी आहे, अतिशय गूढ आहे. अतिशय समुद्र गहरा जसा असतो ना, खूप विशाल आहे,
खोल आहे. तर खूप सगळे अभंग आपण म्हणू शकतो की एकनाथांनी रचलेले आहेत, जे की अक्षरशः लोकप्रिय आहेत. मला त्यांचा अत्यंत आवडणारा किंवा लहानपणापासून आमच्या घरात तर संस्कार होतेच. आमच्याकडे रेडिओवर तेव्हा काही खूप जास्ती चॅनल्स वगैरे नसायचे, स्टेशन वगैरे नसायचे, तर रेडिओवर रामायण किंवा असेच भजनांची वगैरे अशीच तेव्हा गाणी वगैरे लागायची. तर तेव्हा माझे माहेर पंढरी हे श्री भीमसेन जोशी यांनी म्हटलेलं भजन असं ऐकत ऐकत आम्ही मोठे झालेलो आहे. तर हे अतिशय माझे माहेर पंढरी हे मला भयंकर आवडतं भजन. आणि अभंग म्हणजे असेच त्यांनी अनेक अभंग, अनेक पद लिहिलेली आहेत. संत एकनाथ महाराजांनी अनेक भारुड लिहिलेली आहेत. आपल्याला माहिती आहे की भारुड म्हणजे लोक प्रबोधनाचा एक प्रकार आहे. त्यातले अनेक लोकप्रिय भारुड म्हणजे सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, है ना. हे किती किती हे भारुड अक्षरशः लोकप्रिय झालं होतं. किंवा विंचू चावला अग ग ग ग अब ब ब ब विंचू चावला, हे भारुड किती लोकप्रिय झालं होतं. तर अशी त्यांची अभंगवाणी आणि त्यांचं जे अभंग गाथा जी आहे खूप मोठी आहे, खूपच मोठी आहे. आणि त्यांनी जे लिहून ठेवलंय ते वाचण्यासाठी आपल्याला मला वाटतं एक जन्म कमी पडेल. कदाचित वाचून होईल, पण वाचन म्हणजे नुसतं वाचन नसतं, चिंतन मनन पण असतं. म्हणजे ते समजून घेणं, अंगीकरणं याच्यासाठी एक जन्म कमीच पडू शकतो असं म्हटलं तरी चालेल. लोक त्याच्यावर हल्ली एकनाथांच्या या वाङ्मयावर खूप लोकांनी महाराष्ट्रात PhD केलेला आहे. आणि नुसतंच महाराष्ट्रीयन लोकांनी नाही, तर परदेशातील लोकांनी सुद्धा याच्यावर रिसर्च केलेला आहे, जे की तुम्ही विकिपीडियावर शोधू शकता. विकिपीडियावर, इंटरनेटवर हे लिहिलेलं आहे की परदेशी लोकांनी सुद्धा या एकनाथ महाराजांवर रिसर्च केलेला आहे. इतकं त्यांचं महात्म्य आहे आणि वाङ्मय मोठं आहे. एकनाथ महाराजांनी आता वारकरी संप्रदायात आपण राम कृष्ण हरी हा मंत्र अगदी सहज उच्चारतो रोज. जय जय पांडुरंग हरी, है ना. असे कित्येक मंत्र आहेत जे वारकरी संप्रदायात रोज बोलले जातात. तसं रामकृष्ण हरी हा मंत्र जो आहे अगदी साधा सोपा हा मंत्र एकनाथ महाराजांनी दिला की येता जाता आपण उच्चारावं आणि आपली पापक्षालन व्हावं. तसंच एक आणखीन मोठी गोष्ट जी आपण म्हणू शकतो, एकनाथ महाराजांनी एवढे ग्रंथ लिहिले किंवा एवढे अभंग लिहिले, त्यात कुठेही त्यांना मीपणा असं नव्हता, गर्व नव्हता. त्यांनी सगळे ग्रंथ किंवा सगळी त्यांची जी ग्रंथकृती आणि अभंग गाथा कृती होत्या त्या सगळ्या त्यांनी त्यांच्या गुरुला अर्पण केल्यात. त्यांनी कुठेही स्वतःचं एकट्याचं नाव लिहिलं नाहीये. त्यांनी एका जनार्दनी, जनार्दन त्यांचे गुरुचं नाव होतं. सो एका जनार्दनी आपण त्यांची आरती, दत्तात्रेयांची आरती असेल किंवा माझे माहेर पंढरी असेल किंवा अशी कोणतीही पदं असतील जी त्यांनी रचना केलेली, त्यांच्या रचित असतील, त्यांचे शेवटी जे त्यांनी लिहिले ते एकनाथ असं न लिहिता त्यांनी एका जनार्दनी किंवा जनार्दनाचा एकनाथ, एका असंच त्यांनी लिहिलेलं आहे. ह्याच्यावरून त्यांची गुरुभक्ती किती आहे ते कळतं, की किती गुरुला ते मानत होते ते कळतं. एका जनार्दनी शरण हेच सगळीकडे त्यांनी लिहिलेलं आहे. जनार्दनाचा एका, अशी सद्गुरूंवर त्यांची उत्कट भक्ती होती हे त्याच्यातून सिद्ध होतं. त्यांची महानता ह्याच्यात दिसते. तर जसं आपण आधीच पाहिलंय की एक यवन एकदा नदीतून स्नान करून येत असताना एक यवन नाथांवर थुंकत होता, असं 108 वेळा घडलं एक दिवस. तर 108 वेळा नाथांनी त्या नदीमध्ये स्नान केलं आणि ते रागवले नाही, त्या माणसावर रागवले नाही. उलट त्यांनी काय म्हटलं की अरे वेड्या, मी तुझा आभारी आहे. आज 108 वेळा मला गोदावरीच्या स्नानातलं पुण्य मिळालं. तीर्थ महिमा असतो ना, नदी स्नानचा महिमा असतो ना, तीर्थस्नानचा महिमा असतो. तसं गोदावरी स्नानचा महिमा त्यांना त्या यवन माणसामुळे मिळाला. 108 वेळा त्यांना नदी स्नानाचा पुण्य मिळालं. इतका व्यापक विचार त्यांनी इथे मांडलेला आहे की आपण कशाला कुणावर रागवायचं. जितकं आपल्याला कोणी संकट देईल, जितकं आपल्याला कोणी त्रास देईल, तितकी आपली शक्ती वाढते, है ना. जितकं आपल्याला कोणी त्रास देईल तितके आपण महान बनतो. आपण म्हणतो ना की लोखंडाचं कठोरपणा कसा येतो, अग्नीमध्ये तापल्यावरच
सुवर्ण बनतं किंवा लोखंड बनतं, है ना. अग्नीमध्ये जोपर्यंत पोळलं जात नाही, भवसागरात जोपर्यंत आपण पोळत नाही, तोपर्यंत आपली नौका पलीकडे जाऊच शकत नाही. तर संकट येणारच. दुःख तो अपना साथी आहे असं म्हणतातच ना. त्या दोस्ती नावाच्या हिंदी पिक्चर मध्ये असं म्हटलेलंच आहे ना, सुख है एक छाव ढलती, है ना. की सुख तर येते जात असतं, पण नेहमी आपल्या बरोबर काय असतं, दुःख आपल्या बरोबर नेहमी असतं. तर ते लोक वेडे आहेत जे म्हणतात की सदा तुम्ही दुःखी असता, सदा असे असता, सदा देवाचं नाव घेत असता, सदा तुम्ही त्राहिमाम करत असता. ते सगळे लोक वेडे आहेत. ते जितक्या वेळेला तुम्हाला त्रास देतील तितकी तुमची शक्ती वाढते, तितकी तुमची भक्ती वाढते, आणि प्रत्येक वेळेला ह्या अग्निपरीक्षेतून तुम्ही सुवर्ण बनून बाहेर येता. तुम्ही प्रभूच्या परीक्षेत खरे उतरता. आणखीन काय पाहिजे ना. इतकी भक्तीची उत्कटता जर असेल तर तुम्ही सुवर्ण बनून बाहेर यालच. तुम्ही भवसागराच्या पार जालच. प्रभू साक्षात तुम्हाला तुमची नाव चालवतो आहे. आपण देऊळ बंदी या पिक्चर मध्ये बघितलंच आहे ना. त्या गाण्यामध्ये आपण ऐकलेलंच आहे की नदी चाले काळ चाले चालवी गुरु. हा काळ कोण चालवतोय, नदीला कोण वाहवतोय, हे गुरु म्हणजे देवच आहे ना. तसं आपली जीवन नौका कोण चालवतंय. कितीही लाटा आल्या आपल्या समोर, आयुष्यात किती संकट आली तरी आपली जीवन नौका कोण पार नेत आहे. रोजच्या रोज आपला दिवस कुठला ढकलला जातोय, कोण आपल्याला पार नेतंय, तर साक्षात देवच आहे ना, जो आपल्याला रोज तारून नेतोय. कितीही लाट आली तरी आपली नौका देवच चालवतोय ना. आणि तुम्ही त्याचं नाम घ्या किंवा नका घेऊ, जो देगा उसका भला, जो न देगा उसका भी भला, साईबाबा असंच म्हणतात ना. तर जरी तुम्ही त्याचं नाव नाही घेतलं तरी तुमचं रक्षण तर तो करतोच, तुम्हाला मार्ग तो दाखवतोच. तर तुम्ही त्याचं नाव घेतलं तर किती त्याची लाडके व्हाल. मग तो तुमचा अगदी स्वतः बनून. देव भक्तांच्या ह्याच्या आड असतो, भक्तांच्या अनुग्रहात असतो. स्वतः जीव आणि शिव एकत्र येतात, भक्त गुरु आणि शिष्य एक होतात. आणखीन काय पाहिजे. याला भक्ती, उत्कट भक्ती याला म्हणतात. तर नाथांची षष्ठी जी काही आहे त्यात 6 गोष्टी कोणत्या एकत्र आल्या पाहिजेत ते म्हणतात. एक शिष्य, दुसरं गुरु, तिसरी सेवा, नंतर उपदेश, ज्ञान, कृतार्थता, ग्रॅटिट्यूड ज्याला म्हणतो. हे सगळं आपण एकत्र आलं तरच आपण म्हणू शकतो की आपल्या षड्रिपू दूर ठेवलेत आपण. षड्रिपू कोणते असतात. काम, क्रोध, मोह, लोभ, मत्सर, मद. काम म्हणजे काम वासना, विषय वासना. क्रोध म्हणजे राग. मोह म्हणजे कोणतीही गोष्टीमध्ये आसक्ती. लोभ म्हणजे एखादी गोष्ट हवी हवीशी वाटणे. मद म्हणजे घमंड, गर्व. मत्सर म्हणजे ईर्ष्या, की दुसऱ्याकडे आहे माझ्याकडे नाहीये, ती असं करते म्हणजे मी असं केलंच पाहिजे, वो ऐसा करती है तो मैं ऐसा क्यों न करू. ईर्ष्या, मत्सर. तर हे सगळे षड्रिपू आहेत. जोपर्यंत आपण षड्रिपूंना दूर ठेवत नाही तोपर्यंत आपण प्रभूचा हात आपल्या हातात घट्ट पकडू शकत नाही. तोपर्यंत आपली जी जीवन नौका आहे ती हिंदोळे खाणारच लाटांवर. तर जोपर्यंत तुम्ही प्रभूंवर पूर्ण विश्वास ठेवत नाही, सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवत नाही, की देवानी सांगितलेलं धर्म कार्य करत नाही, सेवा करत नाही, त्यांचा उपदेश पूर्णपणे मनसा वाचा कर्मणा पाळत नाही, आपलं ज्ञान आचरणात आणत नाही आणि देवासमोर कृतज्ञता व्यक्त करत नाही. देवासमोर कृतज्ञता व्यक्त करणे की देवा थँक्यू, तुम्ही माझं रोज रक्षण केलंच, आज सकाळी तुम्ही मला उठवलं बद्दल थँक्यू. देवा तुमचे कोटी कोटी धन्यवाद, तुम्ही मला इतकं सगळं दिलंय, न मागता देताय. तर हे रोज जर तुम्ही नाही केलं, षड्रिपू दूर नाही ठेवलेत, हे सगळ्या 6 गोष्टी एकत्र नाही आणल्यात, तर एक शिष्य म्हणून पण तुम्ही कमी राहता, एक भक्त म्हणून पण तुमच्यात कमी राहते. आणि म्हणून तुमची जीवन नौका मग पार नेण्यासाठी खूप वर्ष लागू शकतात किंवा खूप जन्म पण लागू शकतात. जो जितका अहंकारी किंवा जो जितका शत्रुत्व भावनेने वागतो तितका त्याचा पुढचा जन्म वाढत जातो. तुम्ही आज शत्रुता केली तर तुम्हाला पुढच्या जन्मी पण ती भोगावीच लागणार आहे. तर जोपर्यंत तुम्ही स्वतःचं मन निर्मळ करत नाही, जोपर्यंत शत्रुता सोडत नाही, तोपर्यंत तुमचा पुढचा जन्म तर नक्कीच सुधारणार नाहीये. या जन्मातले तर भोग तुम्हाला जे असतील मागच्या जन्मीच्या कर्मानुसार ते भोगावे लागतील किंवा भोगायला मिळतील, परंतु पुढचा जन्म तुम्ही परत वैर धरून जन्माला येतात आणि तेच भोग भोगतात. म्हणून
नाथांनी सांगितले, एकनाथांनी सांगितले की गुरु शिष्यानी जीव शिवासारखं एक व्हावं, गुरु आज्ञेचं पालन शिष्याने पूर्ण करावं, सेवा धर्म घ्यावा, धर्म कार्य करावं, गुरुच्या उपदेशाचं, धर्माच्या उपदेशाचं पूर्ण पालन करावं, ज्ञान आचरणात आणावं आणि देवासमोर कृतज्ञता आणि कृतार्थता व्यक्त करावी, तर आणि स्वतः षड रिपुना दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. आणि हे सोपं नाहीये, ह्याच्यात सुद्धा देवाचा आशीर्वाद असेल तर, तुमची वेळ आली असेल तर, समय से पहले भाग्य से अधिक कुछ नहीं मिलता. जोपर्यंत तुमची वेळ नाही आलीये तोपर्यंत देव पण तुमच्या मदतीला येऊ शकत नाही. असं असतं की जोपर्यंत तुमची वेळ आली नाहीये तोपर्यंत देव तुम्हाला मदत नाही करणार. त्यामुळे हे सगळं तत्वज्ञान नाथांनी आपल्याला त्यांच्या कार्यामधून, जीवनचरित्रांमधून आणि ग्रंथांमधून लिहिलेलं दिसतं. अशा प्रकारे नाथांचं महात्म्य खूप आहे आणि म्हणून या नाथ षष्टीचा महत्व खूप आहे. नाथ षष्टी अशा दिवशी पहाटे 2 वाजता श्री विजयी पांडुरंगाची मूर्ती, जी त्यांना सावकाराकडून मिळाली होती एकनाथांना, त्या मूर्तीला महाअभिषेक करण्यात येतो. आणि नाथ वंशज जे आहेत त्यांची मानाची पहिली दिंडी दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्या गावात मंदिरातून एकनाथ महाराजांच्या समाधीकडे नेली जाते. तर अशा प्रकारे विविध कार्यक्रम तिथे योजले जातात आणि अशा प्रकारे नाथ षष्टी हा एक उत्सव तिथे साजरा केला जातो. नाथ षष्टी अशी खूप छोटी गोष्ट नाहीये, खूप मोठी गोष्ट आहे. जे एकनाथ महाराज यांच्यावर प्रभू कृपा होती, ज्यांनी खूप चमत्कार पाहिलेत आणि करवलेत आणि खूप ग्रंथांची रचना केली आहे, अशा महान नाथ महाराजांची, एकनाथ महाराजांची षष्टीच्या दिवशी त्यांनी जी समाधी घेतली, ही विशेष तिथी या निमित्ताने हा व्हिडिओ मी तुमच्या समोर मांडला आहे. तर तुम्हाला नाथांची काही मला आवडणारी जी रचना आहेत, माझे माहेर पंढरी किंवा ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था किंवा दत्ताची आरती, गुरु दत्तात्रेयांची आरती नाथांनी, एकनाथांनी लिहिलेली आहे, या काही मी स्वतः गाण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पण अवश्य त्यांची भजनं ऐका आणि गात जा आणि भक्तीमध्ये रंगून जा. तर हे सगळं जे काही लिटरेचर किंवा आता या व्हिडिओ रूपामध्ये तुम्हाला जे दिसलं, ते सगळं ऑल द मॅटर अँड इमेजेस, हे सगळे जे चित्र आहेत, ह्याच्यातली सगळी जे काही लिखाणं आहेत, हे सगळं घेतलेलं आहे इंटरनेटवरून आणि इट इज ओनली फॉर एज्युकेशनल पर्पजेस. या सगळ्या वेबसाईटवरून हे सगळं घेतलेलं आहे आणि तुम्ही माझ्या बरोबर आतापर्यंत हे शांतपणे ऐकून घेतलं, त्यासाठी धन्यवाद. नमस्कार. एकनाथ महाराज की जय. जय जय पांडुरंग हरी. रामकृष्ण हरी. जय जय पांडुरंग हरी. रामकृष्ण हरी.